हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी मालिक इथे आले होते, सन 1398 पासून 1518 पर्यंत सन 120 वर्ष राहिले आणि आम्हाला तत्वज्ञान ऐकून ऐकून मंत्र देऊन आणि आम्हाला चार्ज केले. परंतु आम्ही त्यांना भगवान नाही मानलं. का नाही मानलं? कारण आम्ही अशिक्षित होतो आणि आमचे धर्मगुरू ते चतुर होते, अज्ञानी होते. त्यांना तत्वज्ञान माहीत नव्हतं, त्यांना सद्ग्रंथांचंही ज्ञान नव्हतं. पण हे संस्कृत भाषा अवश्य जाणत होते आणि संस्कृत भाषेमुळे यांनी परमात्म्याला फेल केलं की सर्व सद्ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेलेत आणि कबीर तर एक विणकर आहे, धानक आहे, हे क्षुद्र जातीचे आहेत. हे सद्ग्रंथांना कसं समजू शकतात? यांना कोणी ब्राह्मण शिकवू शकत नाही आणि ब्राह्मण हेच त्यावेळी शिक्षणाचे अधिकारी होते. आता पुण्यात्म्यांनो, परंतु त्या मालिकच्या लीलेने हा काळ काय जाणू शकतो? जर त्यावेळी परमात्मा ब्राह्मण वर्गात असते आणि विद्या ग्रहण केली असती आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या असत्या तरी कोणी ऐकले नसते. परंतु आज हा विश्वास वाटतो आहे, पटतं आहे की कबीर इज गॉड. तर हे सांगणारे भेटतील की हा ब्राह्मण होता, त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला होता, समजली होती, जाणलं असेल तेव्हाच त्यांनी. ही एक वेगळीच कृपा करून गेले दाता की आज आम्ही त्यांच्या सामर्थ्याने हे जाणू की कबीर परमात्मा आहेत. कारण त्यांना संस्कृतचं ज्ञान नव्हतं, परंतु सर्व ग्रंथांचं ज्ञान होतं आणि आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये ती बोलून सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत, कबीर वाणीत लिपिबद्ध केलं होतं, जे आज आमच्या समोर प्रमाणित आहे. तर पुण्यात्म्यांनो, सर्वप्रथम आजच्या सत्संगात आपण थोडंसं हे सिद्ध करूयात की परमात्मा साकार आहेत की निराकार. त्यानंतर मग आपल्याला सांगेन की मोक्ष कसा मिळेल. आम्हाला परमात्मा समजला की कबीर इज गॉड आणि हे पण कळलं सद्ग्रंथांमधून की परमात्मा साकार आहे, सदृश्य आहे. परंतु तो मिळेल कसा? त्याची प्राप्ती कशी होईल? त्या लोकात आपल्याला कसं जाता येईल जिथे गेल्यावर साधक जन्ममृत्यूमध्ये परत कधी येत नाही, तिथे परमशांतीला प्राप्त होतो. आजच्या सत्संगात या 2 विषयावर आपल्याला सांगतो, दाखवतो, प्रमाण देतो. पुण्यात्म्यांनो, पहा परमेश्वराची आपल्यावर कशी कृपा आहे. थोडीशी गरमी होताच परमात्मा आपल्या प्रिय भक्तांवर अमृत वर्षाव करतात, गारवा निर्माण करतात की त्यामुळे ही मुलं परमात्म्याची माझ्या महिम्याला ऐकतील. आणि जास्त थंडी पडली तर तुम्ही सगळे बसल्या बसल्या डुलक्या घ्याल, झोपून जाल. तर जेवढी आवश्यकता आहे तेवढाच आपल्या मुलांना डोस देऊ. आणि पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी संपूर्ण विश्व ह्या सद्भक्तीला स्वीकार करून आपापल्या घरात हे 5ही यज्ञ करतील, तेव्हा पहा, सतयुगात असं होत होतं, इतके पुण्यकर्मी प्राणी होते. जर कोणी 10 व्यक्ती बसून आणि चर्चा करत होते की भगवान, पाऊस पडला नाही, तुझी मुलं दुःखी आहेत, त्याचवेळी परमात्मा पाऊस पाडत असत. म्हणजे कुठला अभाव सतयुगात नसायचा. पित्याच्या आधी पुत्र मरत नव्हता, स्त्री विधवा होत नव्हती. पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपली कर्म सुधारतील, जी आपण कर्म करत आहोत ही सतभक्ती हे सर्व विश्व करेल, तर तेव्हा तर तेच सतयुगासारखं पुन्हा एकदा वातावरण तयार होईल.
हे तर भगवंतांनी सांगूनच ठेवलं आहे, हे नक्कीच होणार, त्याला कोणी थांबवू शकत नाही. तर ही पद्धत आता सुरू झाली आहे, याचा प्रारंभ झाला आहे. आता सतयुग येणार, ह्या ज्ञानाने काम होईल. हाहाकार माजलेला आहे, भावा बहिणीत प्रेम राहिलं नाही, मायेचा बाजार भरलाय. सगळं जीवन भागदौडीत जात आहे. 2 मुली विवाहयोग्य झाल्या मातापितांच्या, झोप उडते त्यांची. आणि तिकडून नातेवाईकांनाही चिंता वाटू लागते, परेशान होतात. तर एक अशी सिस्टीम बनवली जाईल, त्यात जुन्या परंपरा सामावल्या जातील. हे आमच्या भक्तीने होईल. आणि हे तर एक ज्यांना ज्ञान नाही ते करतात असं धांगडधिंगा. परमात्मा म्हणतायत कि झूठे सुख को सुख कहे यू मान रहा मनमोद, यू सकल जबीना काल का कुछ मुख में कुछ बोध. आता जसं एका मुलाचा विवाह होता, सारा परिवार डीजे लावून आनंदाने नाचत होता. दुसऱ्या दिवशी ती वरात जात होती. ज्या गाडीत नवरदेव होता त्याचे 7-8 मित्र होते. एका टँकरची धडक बसून सगळ्यांचा मृत्यू झाला. 7-8 जण होते, सर्वजण मेले. मग वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आले, बहिणींचे आणि आईवडिलांचे. ते रडत होते, डोके आपटून, केस उपटून घेत होते. आता वाजवा डीजे. ह्या नानक साहेबांना म्हणत असत लोक की आपण कधी आनंदी दिसत नाही, उदास राहता. ते म्हणत असत, ते ना जाने काल की कर डारे, किस विध ढल जा पासावे, और जिना ते सरते मौत खुडकती, उन्हानू केडा हसावे. न जाणो कधी ती वीज पडेल. आणि हे डान्सिंग, गाणं, नाचगाणं हे सगळं नशेत करू शकतो माणूस. शुद्धीत असताना अशी चूक होऊच शकत नाही. विशेषतः भक्त तर करूच शकत नाहीत. आणि जर भक्त असून असं करत असेल तर त्याच्यावर भक्तीचा रंग चढलेला नाही, तो तर संसाराच्याच रंगात रंगलेला आहे. तर नानक साहेबजींना हे विचारत असत की हे भगवान, काय आपण कधी आनंदी नसता? आपण कधी आनंद साजरा करत नाही का? आदरणीय नानक साहेबजी म्हणत असत की साध मिले साड साधी होंदी, विछड़ जा दिलगिरी वे, अखदे नानक सुनो जहाना, मुश्किल हाल फकीरी वे. की जेव्हा सत्संग होतो, सत्संग करत असत नानक साहेबजी. म्हणत असत सत्संग होत असतो, माझी मुले परत येत असतात, तर मला आनंद होतो. आणि जेव्हा ते इथून जातात सत्संग झाल्यानंतर आपापल्या घरी, तर मला चिंता वाटत राहते की काळाचे दूत माझ्या ह्या बागेला खराब नाही करणार ना, एखाद्या रोपाला कीड तर लागणार नाही ना, काळाचा दूत भ्रमित तर करणार नाही ना. कारण की नानक साहेबांचे विरोधी खूप होते. सर्व हिंदू समाज विरोधी होता, ब्राह्मण विरोधी होते. कारण की ब्रह्मा विष्णू महेश यांना काही नाही समजत, हे त्याच्यावरती भगवान आहे असं सांगतात. तर म्हणायचे की जेव्हा ही माझी मुलं परत येतात साधू संगत, तर माझ्या आनंदाला पारावार राहत नाही की हे वाचले आहेत काळाच्या दूतांपासून. तर म्हणत असत साध मिले साडी साधी होंदी. हे भक्त येतात, सत्संग होतो, तो आमच्याकडे लग्न समारंभ असतो, खुशी असते. साध मिले साडे साधी होंदी, विछड़ जा दिलगिरी वे, अखदे नानक सुनो जहाना, या मुश्किल हाल फकीरी वे. फकीरी म्हणजे भक्ती. मुश्किल हाल फकीरी वे, की ही भक्ती इतकी कठीण केली या लोकांनी. कारण आमची मर्यादा जी आहे ती समाजाशी मिळती जुळती नाही. आणि समाजाशी मिळती जुळती नसल्यामुळे समाजातील अन्य लोक आमच्या भक्तांबरोबर एक विशेष वादविवाद करतात. आणि काही कमजोर वृत्तीचे भक्त समाजाच्या लोकलज्जेस्तव आणि मर्यादा तोडतात. मर्यादा तोडल्यानंतर मग परमात्मा साथ नाही देत. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थेला सेट करायचं आहे. बुद्धिमान समाज आहे जेव्हा दास कोणावरती नियम सांगतो, हे कोणावर लादले जात नाहीत. हा विधी हे आपल्याला पूर्ण ज्ञानासहित सांगितलं जातं की हे केल्याने आपल्या भक्तीची हानी होईल आणि हे न केल्याने आम्हाला लाभ होईल. तर त्यामुळे बुद्धिमान समाज याला स्वीकार करत आहे. छोटी छोटी मुलं पण येतात आणि सांगतात की माझ्या वडिलांनी मला विडी आणायला सांगितली, बंडल मागवला, खूप रडतात.
माझं नाव सुटलं. वडील तर बिडी पितात आणि पुत्र आईबरोबर येऊन अशा चांगल्या गोष्टी श्रवण करतो. तर त्या वडिलांना सुद्धा समजावून घ्यावं लागेल एक दिवस, आणि ती सोडावी लागतील सगळी व्यसनं. एक म्हणत होता व्यक्ती, म्हणाला की मला तर माझ्या मुलानं या मार्गाला लावलं. जेव्हा मी बिडी पित असे हा उठून जात असे आणि माझं याच्यावर खूप प्रेम. आणि बिडी मुलगा म्हणाला चांगली गोष्ट नाही, सोडून द्या. तर शेवटी मला ती सोडावी लागली. एक भक्त सांगत होता की मी माझ्या मुलाकडून विडी मागवली, बंडल, दुकानातून, परंतु तो भीतीने गेला तर खरा. दुकानदारला म्हणाला, एक थैली घेऊन गेला बरोबर प्लॅस्टिकची, आणि म्हणाला यात टाक, मी नाही हात लावणार याला. आणि असं लांब धरून घेऊन आला. म्हणाला घ्या पप्पा, घ्या तुमचं बंडल. त्याला विचारलं असं का धरलेस तू? म्हणाला माझं नाम तुटेल. 5-6 वर्षांचा मुलगा होता. म्हणाला माझ्या नामात खंड पडेल म्हणून याला हात लावत नाही. तर तो बुद्धिमान व्यक्ती होता तो पण. म्हणू लागले त्या दिवशी माझ्या डोक्यात एकदम खूप पाणी पडल्यासारखं झालं. म्हणाले हे एवढं लहान मूल असून समजतं की याला हात लावणं म्हणजे पाप आहे आणि मी पितोय. म्हणाले मी त्या दिवशी तोडली ती सगळी विडी, त्यानंतर स्पर्श नाही केला आणि नाम घेतलं येऊन. तर पुण्यात्म्यांनो अशी सुधारणा होते. आता पुण्यात्म्यांनो, ही दारू काय पिण्याची गोष्ट आहे? एकदा दास दिल्लीमध्ये सत्संगासाठी गेला होता, पाठ करण्यासाठी. तर त्यांचा एक काका होता, ते त्यांच्या घराच्या बाजूला राहत होते. त्यांची काकी आली आणि रडू लागली वाईट पद्धतीने. तर मी कारण विचारले की ही भगिनी का रडते बेटी? ती म्हणाली माझे काका पालम विमानतळावर चांगली नोकरी करतात, पण सर्व पगाराची दारू पितात. यांच्या घरी तर कित्येकदा पीठ पण नसतं, आमच्याकडून घेऊन जातात. आजपासून जवळजवळ 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते म्हणाले यांना 20,000 रुपये पगार आहे आणि कर्ज करून ठेवले यांनी दारू पिऊन पिऊन. आता पुण्यात्म्यांनो, लहान लहान मुली होत्या त्यांना, 3-4 मुली होत्या, मुलगा नव्हता त्यांना. तर त्या मुली पण सांगत होत्या की महाराजजी, माझे पप्पा घरी येतात ना तेव्हा येताच माझ्या आईला खूप मारतात. आम्ही आईला सोडवलं तर आम्हाला पण मारतात. ती मोठी होती, ती 13-14 वर्षांची. ती म्हणत होती की मी आईच्या अंगावर पडते जेव्हा माझ्या आईला मारतात आणि माझ्या लहान बहिणी घाबरून खाटेखाली जाऊन बसतात. सांगा, ज्या पप्पांनी त्यांना हृदयाशी धरायला पाहिजे होतं तो दारू पिऊन येतो आणि त्या लपून बसतात. आता संध्याकाळी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जात होतो फिरण्यासाठी. 3 दिवसाचं प्रवचन असायचं. माझ्याबरोबर 2-3 भक्त होते. तर ती भगिनी रस्त्यात उभी दिसली आणि म्हणू लागली की तिच्या सासूबाई होत्या, आल्या, म्हणू लागल्या की या थोडा वेळ बसून जा, चहा पाणी घ्या. आम्ही बसलो. म्हटलं चला, यांचा पती आला आहे त्याला काही समजावू. तिथे जाऊन बसलो. आम्ही त्यांच्या अंगणात बसलो. उन्हाळ्याचे दिवस होते, सकाळची सावली होती, सूर्योदय झालाच होता आणि तो निघाला होता फिरायला, फेरफटका मारायला. आम्ही त्याची वाट पाहत बसलो. तिकडे त्या भगिनीने चहा बनवण्यासाठी एक भांडं ठेवलं चुलीवर, पाणी घातलं आणि तिने त्याच्याखाली अग्नी लावला. घरात ना साखर, ना चहा, ना दूध. आता ती त्या चुलीजवळ बसली, लाकडं जाळतीये. कमीत कमी अर्धा तास झाला. तर आम्हाला वाटलं की बाबा तो आलेला नाही. मग आम्ही म्हटलं की बेटी आम्ही पण फिरून येतो, त्याला नंतर येऊन भेटतो. आणि आम्ही विचार केला की आता चहा ठेवलाय तर चहा पिऊन जाऊ. जरा जास्तच वेळ झाला. तर आम्ही सांगू लागलो उठून की चला. सासूला सांगितलं, माई आम्ही फिरून येतो. तर तिची माई म्हणाली बेटी चहा घेऊन ये, महाराजजी निघालेत. ती रडू लागली बसून. शर्मेनं भांडं पण ठेवलं चुलीवर फॉर्मॅलिटीसाठी.
प्रयत्न केला. ना साखर, ना दूध, ना चहाची पत्ती. तर आम्ही उठून निघालो आणि म्हणालो की बेटी तू समज की आम्ही चहा प्यायलोय, तुझी भावना समजली. मग त्याला समजावलं खूप. अरे निकम्या, एक गोष्ट सांग, तू संध्याकाळी मुलांसाठी घेऊन यायला हवं काही फळ वगैरे, एवढी चांगली नोकरी करतोस आणि तुझ्या मुली तुला घाबरून अशा लपून बसतात. तो दारू प्यायलेला नव्हता, त्याने सर्व कबूल केलं. त्याच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने 2 दिवस सुट्टी घेतली, सत्संग ऐकला. पुण्यात्म्यांनो, त्याने उपदेश घेतला. मग पगार चांगला होता. 3ऱ्या महिन्यात मोटरसायकल घेतली, मुलांना चांगले कपडे घेतले आणि ठीकठाक घराचं सेटिंग केलं. असा ह्या ज्ञानाने हळूहळू सुधार होईल. कारण आमच्या आसपास खूप वाईट परिस्थिती आहे. तर जे वाईट गोष्टी करू इच्छित नाहीत ते सुद्धा वाईट मार्गाला लागतात. आणि जेव्हा हे खरं ज्ञान आणि या प्रकारचं वातावरण तयार होईल तर जे वाईट गोष्टी करतायत तेही सोडून देतील. त्यांना सोडाव्याच लागतील. ह्या काय करायच्या गोष्टी आहेत, नाश करायच्या. प्रतिष्ठा नाही, गल्लीत लोळतात, कुत्रे मुततात त्यांच्यावर, असे वाईट हाल. तर अशा प्रकारे या ज्ञानामुळे सुधार होईल. तर आता मी सर्वात आधी आपल्याला दाखवतो की परमात्मा कसा आहे. मग आज आपल्याला सांगेन की तो कसा प्राप्त होतो. आता सर्वात आधी आपल्याला आता पहा. आता पुण्यात्म्यांनो, नाही ईसाई धर्माच्या व्यक्ती, श्रद्धाळू, त्यांचे जे गुरु आहेत ते आपल्या पवित्र शास्त्राशी परिचित, पवित्र बायबल, पवित्र ईसाई धर्माचं एक प्रमाणित सद्ग्रंथ आहे. आणि तो काय सांगतो, ईसाई धर्मामध्ये कोणता लोकवेद चालू आहे की गॉड इज फॉर्मलेस, परमात्मा निराकार आहेत. आणि पवित्र बायबल काय सांगत आहे पहा. पवित्र बायबल, संपूर्ण जीवन अध्ययन बायबल, हे आहे संपूर्ण बायबल. याचे प्रबंध संपादक आहेत डेव्हिड स्टुआर्ट. इंग्रजीचे प्रधान संपादक डोनाल्ड सी स्टाम्स, M.A. M.Div, M. डिव्हिजन D.V. संयुक्त संपादक जे. वेस्ले आदम PhD. संपादक हे सगळे यांचे फुल लाईफ स्टडी बायबल. आता याच्या अगदी सुरुवातीला, बिलकुल उत्पत्तीच्या आत, हे पहा. हे सृष्टी की इथून सुरू होतं. याच्या इथून 4थ्या पानावर जेनेसिस म्हणजे सृष्टी उत्पत्ती, आरंभ. आदीमध्ये परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. पृथ्वी बेडोल आणि सुनसान पडलेली होती आणि खोल पाण्याच्या वरती अंधार होता. परमात्म्याचा आत्मा जलाशयावर विहरत होता. जेव्हा परमेश्वराने म्हटलं की प्रकाश पडू दे तर प्रकाश पडला. आणि परमेश्वराने प्रकाशाला पाहिलं आणि छान आहे. आणि परमेश्वराने अंधारापासून उजेडाला वेगळं केलं. आणि परमेश्वराने प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र म्हटलं. संध्याकाळ झाली, पहाट झाली. या प्रकारे हा पहिला दिवस झाला. याच प्रकारे हा दुसरा दिवस झाला. आणखी काही रचना केली. परत 3रा दिवस झाला. असं काही. आता 4था दिवस. इथे मग संध्याकाळ झाली, पहाट झाली, 4था दिवस झाला. आता आपण इथे येत आहोत 5व्या दिवसावर. पहाट झाली, हे पृष्ठ नंबर 5 वर. इथे लिहिलंय पहाट झाली, संध्याकाळ झाली, पहाट झाली. आणि अशा प्रकारे हा 5वा दिवस. आता आपण 6वा दिवस वाचू. मग परमेश्वराने सांगितलं, आम्ही मनुष्याला आमच्या स्वरूपानुसार आमच्यासारखं बनवणार. तो समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, पाळीव प्राणी आणि सर्व पृथ्वीवर आणि सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांवर, जे पृथ्वीवर सरपटतात, अधिकार ठेवेल. तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्यासारखे उत्पन्न केले.
आपल्याही स्वरूपानुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं, नर आणि नारी म्हणून त्याने मनुष्याची उत्पत्ती केली. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने मनुष्याला आपल्यासारखं बनवलं आणि नरनारी रूपात त्यांची उत्पत्ती केली. तर भगवान कसा? नर आकार आहे झालं सिद्ध. आणि हे विचारतायत परमात्मा कसा आहे? गॉड इज फॉर्मलेस. एक दंतकथा बनवून ठेवली. आता परमात्मा म्हणतायत, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चसम, इनका फेरा मोतिया बंदरे. हे दिसत असत विद्वान, आणि यांना झाला होता मोतीबिंदू अज्ञानाचा. आता पुढे पहा, एक अजून कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे ह्या पवित्र बायबलमध्ये, की परमात्म्याचा आदेश कुठल्याही व्यक्तीला मांस खाण्याचा नाहीये. पहा, क्लिअर झालं. आता इथे 5वं पान वाचतोय आपण. प्रथम अध्यायाचा 26वा श्लोक आपण वाचला. 26 मध्ये, मग परमेश्वराने सांगितलं, मनुष्याला आम्ही आमच्यासारखं बनवलं. परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपासारखं उत्पन्न केलं. आपल्या स्वरूपासारखं परमेश्वराने मनुष्याला उत्पन्न केलं. नर आणि नारी करून त्यांची उत्पत्ती केली. आता पुढे पाहूया. परमेश्वराने त्यांना म्हटलं, ऐका, जितक्या बियांवाले छोटे छोटे वृक्ष साऱ्या पृथ्वीवरती आहेत आणि ज्या वृक्षांमध्ये बियांवाली फळं आहेत, हे सर्व मी तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या भोजनासाठी. छोटे छोटे बिया असलेले वृक्ष कोणते आहेत? हे बाजरा, ज्वारी, मका, गहू, चणे आणि बाकीचे हे फळं, फुलं, झाडं, झुडपं. म्हणतायत फक्त हे खाण्याची आज्ञा आहे, मांस खाण्याची आज्ञा नाही आपल्याला. आता पुढे पहा, हे तुमच्या भोजनासाठी आहे. आणि जितके जितके पृथ्वीचे पशु, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर सरपटणारे जंतू आहेत, ज्यांच्यात जीवनाचा प्राण आहे, त्या सर्वांना खाण्यासाठी मी सर्व हिरवे हिरवे छोटे वृक्ष दिले आहेत. आणि तसंच झालं. तेव्हा परमेश्वराने जे काही बनवलं होतं ते सर्व. आता पहा, या कोणालाही मांस खायचं नाहीये, अधिकार पशुपक्ष्यांना सुद्धा. तेव्हा परमेश्वराने जे काही बनवलं होतं, पाहिलं तर काय पाहिलं की सगळं खूप छान आहे. मग संध्याकाळ झाली, पहाट झाली. अशा प्रकारे 6वा दिवस संपला. तर अशा प्रकारे आकाश आणि पृथ्वी आणि त्यांची सारी सेना बनवणं संपलं. मग परमेश्वराने आपलं काम ज्याला तो करत होता ते 7व्या दिवशी संपवलं. आणि त्याने आपण करत असलेल्या कामापासून 7व्या दिवशी विश्राम केला. आणि परमेश्वराने 7व्या दिवशी आशीर्वाद दिला आणि पवित्र मानलं, कारण की तो करत असलेल्या सर्व कामांपासून त्याने 7व्या दिवशी विश्राम केला. आता पुण्यात्म्यानो, आता ज्याने ही सर्व सृष्टी रचली तो परमात्मा सत्पुरुष आहे. त्याने ही सर्व सृष्टी निर्माण करून काळाच्या हातात सोपवली, ह्या ज्योत निरंजनच्या. त्याने पुढे आपल्या पुत्रांना त्यांच्याद्वारे ह्या सगळ्या व्यवस्था बनवल्या. याच्यासाठी तसं तर मोठा चॅप्टर आहे, यात आपण जाणार नाही आहोत खोलवर, कारण की वेळ थोडा आहे. तर आपण हे सिद्ध केलं की परमात्म्याने एकतर मांस खाण्याचा आदेश नाही दिला आणि मनुष्याला आपल्यासारखं बनवलं, म्हणजे परमात्मा मनुष्यासारखाच आहे. म्हणजे 6 दिवसात सृष्टी रचली आणि 7व्या दिवशी विश्राम केला. पवित्र बायबलने सिद्ध केलं की गॉड इज इन मॅन फॉर्म. परमात्मा मनुष्य सदृश्य आहे. त्याच्या स्वरूपाची स्थिती तर परमात्मा कबीरने आपल्याला सांगितलीच आहे की तिथे जीव आत्मा जाते, हंसात्मा, त्याचं तर एवढं नूर असतं, तेज असतं शरीराचं, 16 सूर्याने एवढा प्रकाश ओनली पूर्ण शरीराचा. आणि नर मनुष्यासारखाच आहे. आणि परमात्म्याच्या एक रोमकुपामध्ये, एक रोमामध्ये समजा, केसात समजा, करोडो सूर्य मिळवले, करोडो चंद्रमा, एवढं एक रोमकुपामध्ये तेज आहे परमात्म्याचं. ते इतके समर्थ आहेत. तर जीव आणि ब्रह्म एक नाही होऊ शकत. जीव
तर वेगळा आहे, जसे आत्मा आणि परमात्मा हे कधी एक कसे असू शकतात? एक जसा मनुष्य जो आहे एकतर एक मजूर व्यक्ती आहे, एक राजा आहे, दोघेही मनुष्य आहेत, परंतु त्यांच्या सामर्थ्यामध्ये खूप अंतर आहे. तसंच आत्मा आणि परमात्म्यामध्ये भिन्नता आहे. आता याच्याबरोबर आपण कुठल्या मुसलमान धर्माच्या कुठल्या श्रद्धाळूला विचारा, परमात्मा कसा आहे? म्हणतात की परमात्मा तर बेचून आहे. बेचून म्हणजे निराकार. आणि पवित्र कुराण शरीफ आम्हाला काय संकेत देत आहे? हे कुराण शरीफ आहे. यात लिहिलं आहे की फारसी आणि अरबी भाषेचा हा हिंदी अनुवाद आहे. हे ते इल्हामी पुस्तक आहे ज्यात कुठल्या शंकेला जागा नाही. म्हणजे यात जे लिहिलं आहे ते आम्हाला पूर्ण मान्य आहे. हे मुसलमान बांधवांकडून आहे. यात जे लिहिलं आहे यात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. हे अंतिम सत्य आहे. ठीक आहे. आता हे कुठून छापलंय? मुतर्जमा याचा अर्थ आहे शास्त्रीय अरबी पद्धतीने नागरी लिपीमध्ये. रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. आणि हे शेरवानी संस्करण हे कुठे छापलंय? हे कुराण शरीफ शेरवानी संस्करण. प्रकाशक आहेत लखनौ किताबघर, मौसम बाग, सीतापूर रोड, लखनौ. आता आपण याच्या हे मुद्रक पण तेच आहेत. मुद्रक आहेत लखनौ पब्लिशिंग हाऊस, 37 कॅन्टोन्मेंट रोड, लखनौ. आता आपण याच्या सूरत फुरकानी 25 वर पाहूया. हे पृष्ठ 604 वर. पृष्ठ 604 वर. आणि हे कुराण शरीफ सुरतुल फुरकानी. हे सुरत फुरकानी इथे आपण खाली पाहणार आहोत. हा 52 नंबर आयत. यात लिहिलंय इथे अरबी भाषेला ॲज इट इज देवनागरी लिपीमध्ये लिहिलं आहे, जसं रोमन भाषेला इंग्रजी हिंदी भाषेत लिहिलं जातं हे तसं लिहिलंय. फला तुथियल काफिरन जाहिद्दुम बिही जिहादन कबीरन. आता यात कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे. इथे कबीर शब्द आहे. कबीर. कबीरन जसं संस्कृतमध्ये उत्तमम लिहितात. उत्तमम म्हणजे म हटवतात शेवटचा अंतिम आणि मग उत्तम राहतं, तसंच कबीर. कबीर शब्द आहे साधा. याचा कॉन्सेप्ट अजून थोडा क्लिअर करावा लागेल. हे पवित्र कुराण मजीद आहे. याचं नाव फक्त बदललेलं आहे, बाकी अक्षराचाही फरक नाहीये. हे कुराण मजीद आहे, मुतर्जम अरबी. आणि याचे प्रकाशक आहेत आसिफ बुक डेपो, 422 मटिया महल जामा मस्जिद, दिल्ली 6. हिंदी मुतर्जम. मआ अरबी मतन. तजुर्बा म्हणजे अनुवाद मौलाना फतेह मुहम्मद खां साहेब जालंधरी. तसही मौलाना अब्दुल मजीद सरवर साहिब. प्रकाशक फरीद बुक डेपो प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली. मुद्रक आहेत मोहम्मद. प्रस्तुतकर्ता आहेत मोहम्मद नासिर खान. हे सगळे डिटेल आहेत प्रकाशकाचे. आता यातलं दाखवतो थोडंसं. फक्त एक ओळ दाखवायची आहे तुम्हाला. हे आहे यातील पृष्ठ क्रमांक 576. आणि तेच कुराण मस्जिद आहे. कुराण शरीफ म्हणा किंवा मस्जिद. हे सुरतुल फुरकानी 25. त्याच प्रकारे खाली हे इथे ॲज इट इज उर्दूमध्ये अरबी भाषेला उर्दू भाषेमध्ये लिहिलं आहे आणि त्याचं मग हिंदीमध्ये लिहिलं आहे. फला तुतियल काफिरीन वजाहिद्दुम बिही जिहादन कबीरा.
आता कबीरा लिहा किंवा कबीरन लिहा, याचा अर्थ कबीर आहे, सरळ अर्थ आहे, हा कबीर आहे. आता आपण परत कुराण शरीफ, पवित्र कुराण शरीफला प्रमाणात घेऊया. हे आपण कुराण मस्जिद ठेवलं, त्यात फक्त हेच पाहायचं होतं. आता आपण परत आलो आहोत त्या पृष्ठ 604 वर कुराण शरीफच्या, सुरत फुरकानी 25च्या. हे इथे उर्दू आहे इथे, आणि इथे मग आधी अरबी भाषेला हिंदीत लिहिलं आहे आणि त्याचा अनुवाद हिंदीमध्ये केला आहे, ते वेगळं दाखवतो. हे आहे फला तुतियल काफिरिन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन. इथे यांनी याचा अनुवाद इथे लिहिला आहे हिंदीमध्ये. ही 52वी आयत आहे, ही 51वी इथून सुरू होतं. हे पैगंबर, तुम्ही काफिरांचं म्हणणं ऐकू नका आणि या कुराण शरीफच्या कैफियतच्या आधारे त्यांचा सामना मोठ्या जोमाने करा. यांनी कबीरचा अर्थ मोठा असा केला. आता याचा काय अर्थ आहे हे दास सांगेन. हजरत मोहम्मदजींना ज्या अल्लाने, गॉडने, खुदाने ज्ञान दिले, तो अल्लाह मुसलमान धर्माचा अल्लाह आहे, म्हणजे हजरत मोहम्मदजींचा तो खुदा आहे. आणि यांचं मानणं आहे की हजरत मोहम्मदजींना ज्ञान खुदाने दिलं. त्याचं कारण मग आकाशवाणी असेल किंवा कोणा फरिश्त्याला आदेश दिला आणि तसं ऐकवलं, त्या अल्लाचं फरमान, आदेश, किंवा काही अंगात आलं. अंगात येणं म्हणजे हजरत मोहम्मदजी असे पडून राहत असत, त्यांच्या आतून एखादी गोष्ट बोलत असे, एखादा फरिश्ता प्रवेश करून, आणि शरीर कंप पावत असे आणि आवाज येत असे, लिहिणारे लिहून घेत असत. अशा प्रकारे कुराण शरीफची, ह्या आयतांचं म्हणजे कुराण शरीफचं हे लेखन कार्य झालं. आता यात काय सांगितलंय? हजरत मोहम्मदजींचा जो खुदा आहे तो सांगत आहे हजरत मोहम्मदजींना, जो कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे, तो सांगतोय की मी तुला ज्या कबीर नाम असलेल्या अल्लाविषयी माहिती देत आहे, हा तो परमात्मा आहे ज्याने साऱ्या सृष्टीची रचना केली आहे आणि ज्याने 6 दिवसात सर्व सृष्टी केली आणि 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, तो कबीर नामक अल्लाह आहे आणि तो पाप नाशक आहे. हा आपल्या भक्तांच्या, आपल्या उपासकांच्या गुन्ह्यांची खबर ठेवतो, खूप जाणतो, त्यांचा नाश करू शकतो. तर त्याची खबर, ज्याने 6 दिवसात सृष्टीरचना केली आणि 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, तो परमात्मा कबीर आहे. त्याची खबर कुठल्या बाखबरला विचारून पहा. बाखबर म्हणजे तत्वदर्शी संताला, म्हणजे वेल नोन, पूर्णपरिचित परमात्म्याचा पूर्णपरिचित संत असेल त्याला विचारा. कुराण शरीफचा ज्ञानदाता त्या परमात्म्याविषयी ज्ञान जाणत नाही. तो सांगत आहे की कोणत्याही तत्वदर्शी संतांना विचार, ज्याने सर्व सृष्टीची रचना केली, सर्व जीवांची उत्पत्ती केली आणि 6 दिवसात सृष्टी करून 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, तो कबीर अल्लाह आहे. याच प्रकारे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये गीता ज्ञानदाता कंप्लीट ज्ञान ठेवत नाही परमपिताच्या बाबतीत, त्यानेही हेच म्हटलं आहे. त्या तत्वज्ञानाला, ज्यात परमात्म्याविषयीची कंप्लीट माहिती आहे, त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. जो कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे तोच श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानदाता आहे, हे समजून घ्या. आता आपल्याला परत दाखवतो, हे पहा. आता आपण इथे वाचत होतो पृष्ठ नंबर 604 वर, आता 605 वर वाचलं. 605 वर हा अनुवाद वाचला ह्या अरबी भाषेच्या आयताचा, आयत नंबर 52चा. हा 51 इथे संपला, हा 52 आहे. ह्या 52चा यांनी अनुवाद केला इथे हिंदीमध्ये. आता कुराण शरीफचा ज्ञानदाता सांगतोय, हे पैगंबर म्हणजे हे हजरत मोहम्मद, तू काफिरांचं म्हणणं ऐकू नकोस. जे कबीराला परमात्मा मानत नाहीत ते काफिर आहेत.
ते अन्य देवी देवतांची पूजा करतात, ज्या भूतांची, जे ना काही नुकसान करू शकत ना काही फायदा. तू काफिरांचं म्हणणं ऐकू नकोस आणि ह्या कुराण म्हणजे ह्या कुराणच्या कैफियतच्या आधारे म्हणजे जे मी तुला ज्ञान देत आहे त्यांचा मोठ्या जोराने सामना कर. आता जिहाद म्हणजे संघर्ष नाहीये, तर याचा अर्थ काय आहे पुण्यात्म्यांनो, की कुराण शरीफचा ज्ञानदाता सांगत आहे की जो कबीर नामक अल्लाह आहे तो पूर्ण परमात्मा आहे, समर्थ आहे. आणि हे जे काफिर आहेत, अन्य उपासना करत आहेत, ते त्याला भगवान मानत नाहीत. तू त्यांचं ऐकू नकोस आणि त्यांना कडवा विरोध कर. भांडण झगडा नाही करायचा, म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही. साधी गोष्ट आहे. त्या कबीर परमात्म्यासाठी तू संघर्ष कर. आता पुढे पहा. हे आयत नंबर 52चं आपण ऐकलं. आता 53 याचा अनुवाद पाहू. 607 पानावर यांनीच केलेला आहे. ही 53वी आयत इथे सुरू होते. आणि तो कबीर नामक अल्लाह ज्याविषयी बोलणं चालू आहे 52मध्ये, तर तो त्याविषयी सांगत आहे की तोच आहे आणि तोच आहे ज्याने, तो कबीर नामक अल्लाह तोच आहे ज्याने 2 तलावातील पाणी एकत्र केलं. एकाचं पाणी गोड तहान भागवणारं आणि एकाचं खारट आणि कडवट, आणि दोघांमध्ये एक आडवा बांध बनवला. आणि 54 नंबर आयतमध्ये काय सांगितलंय की त्याने पाण्याच्या थेंबापासून मनुष्य उत्पन्न केला. मग त्याला साहेबे नसीब म्हणजे त्याला कोणाचा मुलगा किंवा मुलगी, आणि ससुरालवाला म्हणजे कोणाचं जावई सून बनवलं. आणि तुमचा परवरदिगार प्रत्येक गोष्ट करण्यात शक्तिमान आहे. आणि अल्लाह म्हणजे काफिर म्हणजे अल्लाह शिवाय अशांची पूजा करतात, अन्य देवतांची, जे ना त्यांना फायदा करू शकत ना त्यांचं नुकसान करू शकत. आणि काफिर तर आपल्या परवरदिगारकडे पाठ फिरवून आहेत, तोंड फिरवून आहेत. हे पुण्यात्म्यांनो, हे कुराण शरीफचं ज्ञान हजरत महम्मदचा खुदा त्याला सांगत आहे. हा मुसलमानांचा खुदा आहे जो पवित्र कुराण शरीफचा ज्ञानदाता आहे. हे लक्षात ठेवा. याचा हा निष्कर्ष आहे. पहा, आत्ता 55 वाचलं. काफिर तर आपल्या परवरदिगारकडे पाठ फिरवून आहेत, अन्य उपासना करतात. आता 56 वर. हे पैगंबर, आम्ही तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून घाबरवण्यासाठी पाठवलं आहे. हे आता 57 मध्ये. या लोकांना सांगा, मी तुम्हाला ह्या अल्लाच्या हुकुमावर काही मजदुरी मागत नाही. परंतु ज्यांना इच्छा आहे त्यांना आपल्या परवरदिगारपर्यंत पोहोचण्याची त्यांना मार्ग दाखव. आता 58 नंबरमध्ये. हे पैगंबर, त्या जिंदा, हा अर्थ याचा चैतन्य असा इथे लिहिलाय, ह्या जिंदा महात्म्याच्या रूपात कबीरजी भेटले होते. त्या जिंदावर विश्वास ठेव. जो कधीही मृत्यू पावत नाही, तो अविनाशी आहे. आणि तारीफ करून त्याचे गुणगान गात रहा. आणि आपल्या भक्तांच्या गुन्ह्यांपासून म्हणजे पापांपासून ते आहे काफी. यात यांनी इथे कबीरचा अर्थ यांनी काफी लिहिलाय. इथे कबीर खबरदार आहे, तो सर्व जाणतो असं लिहायला हवं होतं. हा 58 नंबर आयत आहे. इकडे या इथे 58 नंबरमध्ये हा खबीरा शब्द लिहिलाय. आता याला खबीर म्हणा, कबीर म्हणा, थोडा बोलण्यात फरक होतो. जसं आपल्या लोकल भाषेमध्ये फरक होत असतो. जसं पलवल बाजूला लोकल व्यक्ती तिथल्या पलवलला परवर म्हणतात. परवर, ते पलवल नाही म्हणत, परवर. आणि दधियाला दर्या म्हणतात, दर्या. रेह को रेह म्हणतात. तर आहे अर्थ तोच. तसंच ह्या भाषेत थोडा फरक असल्यामुळे खबीरा लिहिलं आहे. पण आहे तर कबीरा. कबीरा असो नाही तर खबीरा, अर्थ एकच. आता पहा, ए इबादिही खबीरा. हे काय लिहिलंय? वा कफा बिही बिजुनुबी इवादिह खबीरा. इबादिह म्हणजे पूजेच्या योग्य, पूजा करण्याजोगा, भक्ती करण्याजोगा तो कबीर आहे. म्हणजे इवादही, जसं म्हणतात ना इबादत,
इबादत म्हणजे पूजा, इवादिही म्हणजे पूजनीय, तो खबीरा म्हणजे कबीर परमात्मा आहे. आणि याचा अर्थ इथे सांगितला आहे पहा, ह्या 58चा इथे अर्थ केलाय यांनी. हा 58वा आहे इथून. हे पैगंबर त्या जिंदावर विश्वास ठेव जो कधी मरणारा नाहीये, आणि तारीफच्या बरोबर त्याचं पवित्र गुणगान कर, त्याची पवित्रता, त्याच्या महिम्याचं गुणगान कर, आणि आपल्या भक्तांच्या गुन्ह्यांपासून तो कबीर. इथे कबीरचं यांनी काफी केलं, खबीरचं. काफी म्हणजे खूप मोठं. तो खबरदार आहे, तो कबीर खूप खबरदार आहे, खूप जाणतो. पुण्यात्म्यांनो, जसं कबीर परमात्मा आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतात, त्यांचा नियम आहे, त्यांचा गुण आहे, तर आम्ही हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, जैन कितीही धर्म बनवलेले असू द्यात, परंतु आपण सर्व मुलं तर त्या परमात्म्याची आहोत. आणि जसं काही आता दिसतंय की मागचा कोणी पुण्यकर्मी प्राणी आहे आणि काळ आता त्याचा दुरुपयोग करील. जसे हे राधास्वामीवाले पुण्यात्मा चांगल्या आत्म्याचे व्यक्ती होते, काळाच्या तावडीत सापडले, करोडो जीव बर्बाद करवले, त्यांना ब्रह्मज्ञानी सिद्ध करून त्यांची संपत्ती कमाईचा नाश केला, भक्तिहीन बनवलं, कारण त्यांची साधना ठीक नव्हतीच. तर काय सांगतात की परमात्मा म्हणतायत की आम्ही महम्मद यांच्याकडे गेलो, हजरत महम्मद यांच्याकडे. आम्ही महम्मदांना तिथे घेऊन गेलो वरती. इच्छेने ते तिथे राहिले नाहीत. उल्ट मोहम्मद मैल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज दई रे, बिस्मल की नहीं बात कही रे. मग काय सांगतात की मारी शब्द गऊ कै तीरम, ऐसे होते मोहम्मद पीरम. म्हणतात जब हम मोहम्मद याद किया रे, शब्द स्वरूपी हम बेग गया रे, मुई गऊ हमने तत्काल जवाई, तब मोहम्मद का निश्चय आई, तुम कबीर अल्लाह दरवेशा, तब मोहम्मद का गया अंदेशा. परमात्मा म्हणतात की नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं करत चलाया, अरस कुरस पर अल्लाह तकत है, अरस कुरस पर आकाशाच्या शेवटच्या टप्प्यावर परमात्म्याचं तख्त आहे, आणि खालिक बिन नहीं खाली. त्याच्या नजरेतून, त्याच्या दृष्टीतून कोणताही जीव वाचलेला नाहीये, भले तो कितीही दूर बसलेला असू देत. अरस कुरस पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, और वह पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. हजरत मोहम्मद आणि त्यांचे 1,80,000 मुसलमान बनले होते, सच्चे मुसलमान. ते दारू, मांस, तंबाखू यांना शिवत नव्हते, व्याज सुद्धा घ्यायला परवानगी नव्हती. हजरत महम्मदांचे नियम वाचून पहा. काय ते मांस खात होते, नंतर येऊन ही वीज पडली, ह्या जिभेच्या चोचल्यांनी काम बिघडवून टाकलं. आता जसं पवित्र हिंदू धर्मात मुसलमान धर्माचा यासाठी विरोध होता की ते मांस खात होते, आता हिंदू धर्मात वीज कोसळली. आणि शीख धर्मात कोणी मांसाचं तर कुठे नामोनिशाणच नाही. ग्रंथसाहेबात कुठे लिहिले की मांस भक्षण करा म्हणून? दारू आणि मांस यांच्यासाठी गाजर आणि मुळा आहेत. तर अशी वेळ आल्यानंतर ह्या पवित्र धर्मांमध्ये ह्या काळाच्या प्रेरणेने अशा कुप्रथा सुरू होतात. तर त्यावेळी हे असं नव्हतं. तर हा काय सांगतोय की त्या हजरत महम्मदांचा खुदा म्हणजे कुराण शरीफचा ज्ञानदाता आता काय सांगत आहे, आपण परत त्याच चॅप्टरवर येत आहोत. पहा, हा आयत नंबर 58 आपण परत वाचूया. हे पैगंबर त्या जिंदावर श्रद्धा ठेव. हे चैतन्य तर यांनी असंच लिहिले, अनुवाद केलाय. त्या जिंदावर भरोसा ठेव जो जिंदा महात्म्याच्या रूपात तुला भेटला होता, जो कधी मरणारा नाही म्हणजे अविनाशी आहे तो. आणि त्याची तारीफ, त्याच्या पवित्र महिम्याचं गुणगान कर, त्याच्या पवित्रतेच्या महिम्याचं गुणगान कर. आपल्या भक्तांच्या गुन्ह्यांपासून तो काफी म्हणजे कबीर, खबरदार आहे म्हणजे खूप जाणतो आपल्या भक्तांच्या बाबतीत, जे वाईट कर्म करतात. आता 59 मध्ये तर कमालच केली. ज्याने आकाश आणि जमीन आणि या दोन्हींच्या मध्ये जे आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं, मग तख्तावर जाऊन विराजमान झाला. तो अल्लाह महान. इथे लिहायला हवं होतं तो अल्लाह कबीर आहे. अल्लाह कबीर, बडा नाही, कबीर लिहायला हवं होतं. हा 59 नंबर आयत आहे. अर्हमानू फसल बीही खबीरन.
अरमाणू म्हणजे तो कृपा करणारा, दयाळू आहे. खबीरन, बिहीचा अर्थ मोठा असतो आणि खबीरन म्हणजे तो कबीर आहे. इथे पहा, असं लिहिलंय की तो खूप दयाळू आहे, ज्याने आकाश आणि जमीन आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं. मग तख्तावर विराजमान झाला. तो आहे अल्लाह मोठा, अल्लाह कबीर, रेहमान आहे, दयाळू आहे. तर त्याची खबर कोणा बाखबर इल्मवाले म्हणजे एखाद्या तत्वज्ञानी संताला जाऊन विचारून पहा. ही 59वी आयात आहे. पुण्यात्म्यांनो, या दोन्ही पवित्र सद्ग्रंथांनी एकत्रितपणे, पवित्र बायबल आणि पवित्र कुराण शरीफने एकत्रितपणे हे सिद्ध केलं की परमात्मा साकार आहे, नर आकार आहे, सशरीर आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. आता 2 धर्मांच्या सद्ग्रंथांनी तर हे सिद्ध केलं. आता आपल्या हिंदू धर्माच्या, पवित्र हिंदू धर्माच्या त्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये सिद्ध करणार आहोत की परमात्मा कसा आहे, त्याचं नाव काय आहे. पवित्र वेदांमध्ये ऋग्वेदाचे 4-5 श्लोक आहेत. ते सर्व स्पष्ट करतील की तो कबीर परमात्मा आहे आणि तो मनुष्यासारखाच आहे आणि तो वरती 3ऱ्या मुक्तिधामामध्ये म्हणजे धूलोकाच्या 3ऱ्या भागात राहतात आणि त्याचं बंदीछोड नाव आहे कबीर बंदीछोड. पापनाशक आहेत. आता दाखवतो, हे पहा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत्साहेब, आपलं नाव शत्रुघ्न अंगदराव बिरादर. आपण कुठून आलात? मी संतोषनगर, वाकी बुद्रुक, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी महिंद्रा CI ऑटोमोटिव्ह लिमिटेडमध्ये जॉब करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7 ऑगस्ट 2016. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक, जसे शनिवारी हनुमान मंदिरात जाणे, मंगळवारी देवीच्या मंदिरात जाणे, नवरात्र उपवास करणे, एकादशीचा उपवास करणे, पंढरपूरला जाणे, देहू आळंदीला जाणे, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, गणपती बसवणे, हे सगळी भक्ती साधना आम्ही करत होतो. सर, तुम्ही जसं सांगत आहात की तुम्ही जी महाराष्ट्रात प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्ती साधना करतच होतात. सर, तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच गुरुदीक्षा घ्यावी? सर, मी एवढी भक्ती साधना केली कारण लहानपणापासूनच माझे वडील पण नामदीक्षा घेतले होते. एका व्यंकट महाराज म्हणून आहेत, हरिभक्त पारायण, त्यांच्याकडनं. आणि त्यांनी पण मला सांगितलं होतं की गुरुशिवाय मुक्ती नाही. म्हणून मग मी ती एवढी भक्ती साधना करूनही मला माझं लग्न झाल्याच्यानंतर 2 वर्षांनी मुलगी झाली. तर ॲक्च्युली तिला 2 महिन्याची असेल तेव्हा ती दवाखान्यातच होती कंटिन्यू, आणि तिला हायड्रोसेफलसचा आजार होता आणि तिला 2 वेळा VP शंटचं ऑपरेशन करूनही ती राहिली नाही. म्हणजे ही एवढी सगळी भक्ती साधना करूनही मी सगळ्या देवांना नवस पण केलं. आणि त्यानंतर दाजींना पण सांगितले की असं झाले तर काय करायचं. त्यांनी पण म्हटले की एक पीर आहेत आमच्या इथं, त्यांना कंदोरी कर, सगळं व्यवस्थित होईल. मी म्हटलं तेही करतो, माझी मुलगी फक्त जगू द्या. कारण मी एवढी भक्ती करूनही माझ्या वाटेला असं का आलं, म्हणून मी एवढं सगळं केलं. शेवटी मग मी एका ब्राह्मणाकडे गेलं, त्याची कुंडली वगैरे काढली. त्यांनी पण सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही महामृत्युंजय मंत्र करा तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन. मी तेही केलं. एवढं सगळं करूनही 2 महिने मी दवाखान्यात इकडं तिकडं फिरूनही सर्वात शेवटी माझी मुलगी ती काही वाचली नाही, 2 वेळा VP शंटचं ऑपरेशन करूनही. त्यावेळी मग मी सगळ्या देवांपुढं विनवणी केली, सगळं करून थकलो. मी म्हटलं माझं काय चुकलं, मी एवढी भक्ती केली, नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतो, देवीला पण मी एवढी आराधना करूनही देवीला परत मी म्हटलं की माझ्याकडनं असं काय झालं की माझ्या वाटेला असं आलं. परत मी पांडुरंगालाही प्रार्थना केली, मी तुझ्या पायी वारीला येईन, मी एवढं सगळं करूनही माझ्या वाटेला असं काय. शेवटी एवढं सगळं करूनही मला काहीच त्यातनं लाभ भेटला नाही. म्हणून आणि त्याच्या पहिले माझी बहीण ऑलरेडी संत रामपालजी महाराजाकडे
नामदीक्षा घेऊन ती भक्ती करत होती. पण आम्ही तिला सगळी घरची नावं ठेवत होतो की ही बघा आता उपवास वगैरे सगळं सोडून दिली, हे असं काय करते म्हणून. पण सर्वात शेवटी तिनं मला समजावून सांगितलं की तू एवढी सगळी तुझ्याकडे ग्रंथ आहेत, तू ज्ञानेश्वरी पारायण करतो, तुला ज्ञानेश्वरी समजावं म्हणून तू आळंदीला जाऊन आजान वृक्षाखाली बसून वाचतो, तुला त्यातलं काय समजलं? तो एवढं सगळं करूनही तुझ्या वाटेला असं का आलं? याच्या मागचं रिझन सांगते मी की हे सगळं जे आहे ना तुझ्या प्रारब्धात जे आहे तेच तुला भेटू शकते. तुला जर का ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर तू पूर्ण संत यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन तू पूर्ण परमात्म्याची भक्ती करशील तरच तुला वास्तविक लाभ भेटेल. मग मी तिला म्हटले की पूर्ण परमात्मा कोण आहेत, पूर्ण संत कोण आहेत, त्यांच्याकडनं नामदीक्षा कशी घेऊ शकते? मग ती मला सगळं समजावून सांगितलं त्याच्या सासऱ्याने वगैरे. मग त्यांनी मला विचारलं सर्वात पहिले की तुम्ही ही सगळी भक्ती करता तर तुमचा आता सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता? त्यांना मी म्हटलं ओम नमो भगवते वासुदेवाय. मग ते मला विचारले की वासुदेव कोण? मग मला तर एवढं काही माहिती नव्हतं, मी सगळं असं ऐकूनच सगळं करत होतो. त्यामुळे मी त्यांना म्हटलं मला काही यातले डिटेल माहिती नाही. मग त्यांनी मला सर्व सांगितलं की हे सगळं जे आहे आपण जे श्रीकृष्णाला मानून आपण जे सगळं हे करायले आणि हे सगळे मंत्र करायले यापासून आपल्याला काही लाभ नाही, कारण हे सगळे मंत्र आपल्या शास्त्रामध्ये नाहीतच. तुम्ही जे वास्तविक मंत्र जर करचाल, संत रामपालजी महाराज आहेत आणि तेच पूर्ण संत आहेत आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन जर का तुम्ही भक्ती करचाल तर तुम्हाला निश्चित लाभ होईल असं त्यांनी सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं हे कशावरनं तुम्ही असं सांगताय? तर ते म्हटले की तुम्ही सत्संग ऐका. मग मी आठवडाभर सत्संग ऐकलं आणि त्यांनी बी मला समजावून सांगितलं होतं. ते उलटं लटकावलेलं पिंपळ वृक्ष दाखवलं त्यांनी. ते ज्ञानेश्वरीमध्ये बी ऑलरेडी होतं पण त्याचा मला काय अर्थ समजला नव्हता. म्हणतात ना गुरुशिवाय मार्ग नाही, तसं त्यांनी मला एक जस्ट हिंट दिली की मूळ म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत आणि त्याचं बूड म्हणजे काल निरंजन आहे आणि 3 फांद्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत. आता आपण सध्या जे काही करतो ते ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे फांद्यांची भक्ती करतो, म्हणजे फांद्यांना पाणी घालतो. फांद्यांना पाणी घातलं तर झाड वाढेल का? नाहीच वाढणार. मग तसं आपल्याला जर का झाड वाढवायचं असेल म्हणजेच मुळाला पाणी घालायला लागेल, म्हणजे काय पूर्ण परमात्मा कबीर साहेबाची भक्ती करायला लागेल आणि ते तत्वदर्शी संतांकडनं म्हणजे पूर्ण सद्गुरूकडनंच त्याचं नाममंत्र घेऊन जर का भक्ती करचाल तर त्याचे पूर्ण लाभ भेटतील. मग मी तिथून पुढं 8 दिवस संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले. मग त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी अक्षरशः गीता, बायबल, कुराण शरीफ हे एक एक उघडून प्रमाणासहित असं ते दाखवत होते की हे इथं असं लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं ओम तत्सत हे 3 मंत्र गीतेमध्ये आहेत. पण आम्ही तरी मी ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचाच प्राकृतमध्ये केलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी ते मी वाचलं. पण त्यावेळी मला काही त्यातलं एवढं समजलं नव्हतं. पण परमात्म्याने मला ते पूर्ण समजावून दाखवलं. म्हणजे संत रामपालजी महाराजांनी एक एक ओवीचा पूर्ण अर्थ त्यांनी समजावून सांगितला. मग त्यावेळी ते मला पूर्ण ज्ञान झालं. म्हणून मग मी ठरवलं की ही भक्ती योग्य आहे, कारण मी ते डोळ्यांनी पाहिलं. त्यांनी प्रत्येक ग्रंथातला सार एक एक शब्द त्यांनी उदाहरण देऊन आणि समजावून सांगितलेलं. म्हणून मग मी ठरवलं की नामदीक्षा घ्यायची. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांशी पूर्णपणे ज्ञानाच्या आधारावर जुडले. जोपर्यंत तुमची शंका पूर्णपणे निरसन झाली नाही तोपर्यंत तुम्ही गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा घेतली नाही. जेव्हा तुम्ही ही नामदीक्षा घेतली तेव्हा तुम्हाला काय काय लाभ प्राप्त झाले? लाभ तर भरपूर झाले. त्यातले मी मोजके 1-2 सांगतो. की पहिले तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पहिल्या मुलीचं असं झालेलं आहे, तर तुमचं जर का नात्यात लग्न वगैरे झालेलं असेल तर इथून पुढं तुम्हाला होणारं अपत्य हे असंच होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही आहे ना व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मग मी ॲक्च्युली पहिले प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेऊनसुद्धा व्यवस्थित झालं नाही. म्हणून मी एकदा परमात्म्याला अरदास लावली, म्हणजेच संत रामपालजी महाराजांना अरदास लावली की म्हटलं बघा गुरुजी आता तुम्हीच आहे की मला यातनं सोडवू शकता, कारण मी तरी आता पूर्ण नामदीक्षा घेतली आहे आणि मी भक्ती पण करतो आहे. मला आता लाभ देणार तर आता पूर्ण परमात्म्याच्या शरणमध्ये आलो आहे तर मला आता काही चिंता नाही. म्हणून मी तिथून पुढं सगळं परमात्म्यावर सोडलं आणि संत रामपालजी महाराजांनी जे मंत्र दिले ते मंत्र करायला लागलो कंटिन्यू. तर तिथून पुढं मला 6 महिन्यामध्येच पहिला लाभ झाला की मला नामदीक्षा घेतल्याच्या वर्षभरामध्ये मुलगा झाला. त्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पहिलेवालं तुमच्या मुलीचं जे सीझर झालेलं होतं, आता तुम्हाला दुसरी सीझरच करायला लागेल. मग मी म्हटलो की पहिल्यांदा तर एवढं सगळं क्रिटिकल झालं, 2 महिने दवाखान्यात वारंवार इकडं तिकडं झालं, तर त्यावेळी एवढी आपदा झाली. ह्यावेळी असं काही व्हायला नाही पाहिजे. परत मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली. गुरुजी म्हटलं तुम्हीच दया करू शकताय. डॉक्टरांनी एवढं मला विनवण्या केल्या की सीझर करायलाच लागेल. मी त्यांना म्हटलो नाही मला नॉर्मलसाठीच प्रयत्न करा. तर डॉक्टरसुद्धा मला
एक तासाभराने येऊन सांगितले तुमची इच्छाशक्ती इतकी बळकट आहे की शेवटी तुमचं नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्यात तुम्हाला मुलगा झाला आहे. मग मी मनामध्येच परमात्म्याला प्रार्थना केली की परमात्मा तुम्हीच मला यातनं सोडवलं, कारण आजवर मी एवढी भक्ती केली, एवढ्या सगळ्या देवांना विनवण्या केल्या, माझं काहीच झालं नाही. पण परमात्म्याच्या शरणमध्ये आल्यावर वर्षभरातच हा लाभ भेटला आणि दुसरं की पूर्ण मोक्षप्राप्तीचा मार्ग पण भेटला. त्यामुळं माझ्या घरचे सगळ्यांनी नामदीक्षा घेतली. आणि त्याच्यानंतरचा दुसरा लाभ म्हणजे मला आता मी महिंद्रा CI ऑटोमोटिव्ह लिमिटेडमध्ये 2011पासून काम करतो. तर मी 10वी पासवालाच माणूस होतो, तिथं परमनंट झालो हे परमात्म्याच्या दयेने. आणि दुसरी गोष्ट की आता कोरोना काळ चालू आहे, अशा काळातसुद्धा मला आता 6 महिने झालं माझं प्रमोशन झाले. आता मी एक्झिक्युटिव्ह होतो, तर आता लाईन इन्चार्ज झालो आहे गेली 6 महिने झालं. हे सगळं आहे ना परमात्म्याच्या दयेनेच झालं, कारण त्यांची भक्ती आता मी करून सलग 2-3 वर्ष झालं करायला इतके लाभ झाले. आणि शिवाय पुण्यामध्ये 1 गुंठा जागा घेतली मी. हे सगळं माझ्या अडचणी पहिलेपासून होत्या, पण त्या निरसन होत नव्हत्या. जसं मी परमात्म्याचं म्हणजे संत रामपालजी महाराजाकडनं नामदीक्षा घेऊन जे भक्ती करतोय, त्यातनं मला हे कुठल्याही अडचणीवर मला विचार करायची गरजच पडली नाही. पूर्ण परमात्म्याने एक एक गोष्टी सगळ्या मार्गी लावून आता मला जागा झाली आहे, लेकरं झाल्यात, एक मुलगा एक मुलगी झाली आहे. सगळं परमात्म्याच्या दयेने सगळं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित आहे. सर, संत रामपालजी महाराजांकडनं आपण जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रकारचे लाभ प्राप्त झाले. जे अगदी तुमचं संतान, जी मुलगी वारली होती, तिला जो आजार होता आणि डॉक्टरसुद्धा सांगत होते की तुम्हाला पुढचं अपत्य होणे हे एकदम अवघड आहे, अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली तर ते तुमचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल? मी एकच हात जोडून प्रार्थना करतो की आत्तापर्यंत जेवढी मी भक्ती केली तसंच आज सगळा बांधव पारंपरिक पूजा वगैरे करून जेवढं आपल्याला माहिती आहे वडिलांनी सांगितलेलं किंवा आपले कीर्तनकार वगैरे सांगतात त्यांच्याप्रमाणे त्यांचं ऐकून जे बी भक्ती करतो त्यातनं आपल्याला काही लाभ नाही. कारण ते जे सगळे मंत्र आहेत, रामकृष्ण हरी म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, हे सगळे मंत्र आपल्या शास्त्रामध्ये नाहीच आहेत. गीतेमध्ये जे मंत्र सांगितलेले आहेत, जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि ते पूर्ण संत रामपालजी महाराजाकडनं घेऊन आणि भक्ती केलो तरच यातनं लाभ भेटणार आहे. म्हणून जसं मला लाभ झाला असे अनेक भक्त आहेत ऑलरेडी जी भक्ती करतात, पण त्यांना ते लाभ होऊ शकणार नाहीत, कारण प्रारब्धात असेल तेच भेटणार आहे. जर का आपण पूर्ण संत रामपालजी महाराजाकडनं नामदीक्षा घेऊन जर का भक्ती केलो तर आपल्याला पूर्ण परमात्म्याचे सर्व लाभ भेटू शकतात. म्हणून मी त्यांना एवढीच विनंती करतो की सत्संग ऐका संत रामपालजी महाराजांचं आणि तुम्ही ही ज्ञान पूर्ण समजून घ्या. आणि ज्यावेळी तुम्हाला खात्री पटली की ह्या ज्ञानाला दुसरं काही तोड नाही आणि ह्याच्याशिवाय दुसरा मुक्तीचा मार्ग नाही, हे ज्यावेळी कन्फर्म होईल त्यावेळी संत रामपालजी महाराजाकडनं नामदीक्षा घेऊन मी जसं कल्याण करून घेतले माझ्या जीवनाचं, तसं तुम्हीही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या आणि हे लाभ पूर्ण प्राप्त करून घ्या. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आता सध्या संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच चॅनलवर चालू आहेत. तर त्या चॅनलवर खाली पट्टी चालते, त्या पट्टीवर मोबाईल नंबर दिले जातात. त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्या जवळील नामदीक्षा सेंटर कुठं आहे त्याची ॲड्रेस घेऊन तिथं जाऊन नामदीक्षा प्राप्त करू शकतो. ह्या नामदीक्षेसाठी किंवा या अनुग्रहासाठी किती खर्च येतो? बिलकुल हे निःशुल्क आहे. संत रामपालजी महाराजांनी इतकी सोय केलेली आहे, एकही रुपया न घेता बिलकुल निःशुल्कमध्ये नामदीक्षा भेटते. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.